जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी त्याचा परिणाम कापूस, सोयाबीन पिकांवर होताना दिसतो आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 7.5 लाख हेक्टरवर कापूस, सोयाबीन पिकांची लागवड झाली. मात्र आता पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ थांबली आहे. त्यातल्या त्यात निकृष्ट बियाणे आणि त्याचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. काय परिस्थिती आहे? मी सोयाबीन माझ्याजवळ 20 एकर शेत आहे. त्याच्यातनी 10 एकर सोयाबीन आहे, 10 एकर कपाशी आहे. अ, पाणी नसल्यामुळे कपाशीचे पिके मरायला लागलेली आहे आणि सोयाबीन तर पूर्ण कुजलेली आहे. तरी पावसाने जरी 15 दिवस झाल्यामुळे पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.